अचानक मला संडेला जावं लागलं हॉस्पिटलला, कारण की तब्येत एवढी बिघडली. सकाळी उठली, चहा वगैरे झाला, त्यानंतर माझे हातपाय एकदम कापायला लागले आणि माझा बीपी लो झाला. मी डायरेक्ट डॉक्टरकडे गेली. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी बरंच औषध वगैरे लिहून दिले. घरी आल्याबरोबर मी पहिला ORSची पावडर घेतली, कारण की एवढं विकनेस पण आलेला होता आणि त्यासोबत मला खोकला देखील आहे, जो कोरडा आहे आणि नेमका तो रात्रीचा आणि सकाळी जास्त येतो. खाल्लेलं देखील पचत नाही आहे, नुसतं खोकला येऊन वॉमिटिंग होत आहे आणि आज सकाळपासून तर एकदम विकनेसपणा झालेला होता. एकदम अचानक असं काय झालं काही समजतच नाही आहे. आणि ही आज मी जी नवीन टी-शर्ट वेअर केली आहे, ही माझं आहे बर्थडे गिफ्ट, जे मला नंदेच्या मिस्टरांनी म्हणजे भाऊनी दिलेली आहे. त्या दिवशी ना मी आर्यनला म्हटलं होतं की थोडासा व्हिडिओ काढ, पण त्याने व्हिडिओ सोडून काय करत बसला काय माहिती, आणि त्या भाऊनी दिलेल्या गिफ्टची क्लिपच घेतली नाही. गोळ्या वगैरे घेतल्यानंतर मी परत इकडे स्वयंपाकाला लागली आणि डोकं एवढं दुखत आहे, कंटिन्यू झाले 6 तारखेपासून बरोबर माझं दुपारपासून एकदम कंटिन्यू डोकं दुखत आहे. आणि डोकं एवढं दुखत आहे असं वाटत आहे बस थोड्या वेळात जर त्या गोळीने काही असर दाखवला नाही तर माझं डोकं डायरेक्ट फुटणार आहे. आता तुम्ही म्हणाल एवढ्या खराब अवस्थेत देखील तू इथे काम करत आहे का? तर हो, तर ते काम कोण करणार, तिथे मलाच करावं लागेल. एवढा त्रास होत होता की अक्षरशः माझ्या डोळ्यातून आसू सुद्धा निघत होते. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी देखील ड्युटीवर घरी आली आणि या दोघांचे झाले होते इथे भांडणं. तर ही रडून रडून सांगत आहे की मला आर्यन दादाने मारलं, तर तिला जरा शांत केलं. इथे ना सर्व आजार माझ्या मागे हात धुवूनच पडलाय. आता इथे मी माझ्या अशा डोळ्याला थोडंसं खाजवल्यानंतर ना पूर्ण माझा डोळा जो आहे हा सुजलाय. तुम्ही बघू शकता, ज्याला मी बोट दाखवत आहे तो डोळा माझा सुजलाय. हे सर्व आजार माझ्या मागे एवढे हात धुवून लागलेले आहेत की बसल्या बसत नाहीये. दुपारचे कामं वगैरे झाल्यानंतर मी औषध गोळ्या घेतल्या आणि थोडासा आराम केला. थोडासा नाही, भरपूरच आराम केला, कारण की शरीर माझं कामच करत नाही आहे. थोडंसं उठलं तर नुसतं हात पाय कापत आहेत आणि चक्कर येत आहेत. 8:30 वाजलेत. बिट्टूची तयारी केली. आज आहे प्रगट दिन, त्यामुळे इथे आमच्या समोरच कॉलनीमध्ये असतो प्रसाद, महाप्रसाद. तर तिथे तिची दादी आणि ती जाते. तो हा इकडे येत आहे, हा इकडे आला तो लाईट मारले की तू कसं संतारेला समजते ना, लाईट मारला. आला इकडे. तर हा ब्लॉग आहे दुसऱ्या दिवसचा. मी दुसऱ्या दिवशी शूट केला. मी बसत अंघोळ वगैरे करून अंग टाकलं होतं. मला परत विकनेस आणि उलटी वगैरे झाली होती, तर मी अंग टाकलेलं होतं. मिस्टर बाथरूमकडे गेले आणि गेट खोलताबरोबर त्यांना साप दिसला. मग तसाच मी सापवाला दादाला फोन केला. गेट मी उघडच ठेवलं होतं, जेणेकरून त्या दादाला समजेल की आमचं हे घर आहे. बराच वेळ वाट बघितल्यानंतर मग सर्पमित्रवाले दादा आले. ते दादानी तो असं त्या सापाला उचललं जसं काही ते खेळणंच आहे. आम्ही बघून त्याला घाबरत होतो आणि ते इथे सापाबरोबर खेळत होते. आणि तो साप विषारी देखील नव्हता, पण त्यांना काही भीती वगैरे वाटत नाही, पण भीती वाटते आपल्याला, म्हणून आम्ही त्या सर्पमित्र दादाला डायरेक्ट फोनच केला होता. मग त्यांच्याकडे एक पिशवी दिली, त्या पिशवीमध्ये त्या सापाला भरून ते घेऊन गेले सोबत त्यांच्या. सर्वात आधी मी इथे माझ्या औषध गोळ्या घेतल्या, कारण औषध गोळ्या घेतल्या तर म्हटलं जरा बरं तरी वाटेल, कारण की जाऊ देखील काम करायला घरी नाही, सकाळीच ड्युटीला निघून गेल्यात. आणि एवढं भयंकर डोकं दुखत आहे ना माझं की वारंवार मी गोळ्या घेत आहे पण तरी फरक पडत नाहीये. शेवटी मी ते मनाला समजावलं की चल आता तू गोळी वगैरे घेतलं तर तुला बरं वाटेलच, कारण की वारंवार आपण एकच विचार करत बसला ना की माझं डोकं दुखते ना, की मग ते दुखतच राहते. थोडंसं इथे मनाला समजावलं, चला म्हटलं आता काही काम कर, म्हणजे कामाला लागलं की त्यामध्ये तुझं मन गुंतून जाईल. तर आता आणलं होतं चिकन आणल्यानंतर सर्वात आधी मी उकडायला टाकलं आणि यानंतर मी अजिबात शूट केला नाही. शूट केला तर तो म्हणजे दुसऱ्या दिवसचा. रविवारी मी डॉक्टरकडे गेली होती, पण मला काहीच फरक पडला नाही आणि उलट माझं डोकं अजूनही जास्त दुखत आहे, म्हणून मी तिसऱ्या दिवशी देखील डॉक्टरकडे गेली. तिथे गेल्यानंतर डॉक्टरांना सांगितलं की मला असा त्रास होतो, डोकं दुखत आहे, त्यासोबत खोकला पण आहे जो कमी होत नाहीये. मग त्यांनी मला वफारा वगैरे घ्यायला सांगितले, त्यासोबत भरपूर गोळ्या पण दिल्या. वफारा घेऊन झाल्यानंतर सोबत बिट्टूला पण घरी घेऊन आली. भाजी पनीर पराठा. काय होतं? पनीर पराठा. यस. चला काढा बॅग. थांब ना. उतर मग तू. मी काढते. कशी वाटली नवीन गाडी आपली? छान आहे ना? या गाडीचं मलाही फार आवडलं. यामध्ये डिक्की भरपूर आहे, म्हणजे खूप सारं सामान आहे ज्या डिक्कीमध्ये आपण ठेवू शकतो. तिला स्कूलमधून घरी आणल्याबरोबर तिचे कपडे वगैरे चेंज करून दिले. त्यानंतर घेतला मी हा औषधचा पिटारा आणि बसली त्यांना घेऊन. आता म्हटलं आता तुम्हीच माझी जिंदगी आहात आणि तुम्हीच मला वाचू शकता, कारण की ह्या औषध गोळ्या मी जर घेतल्या नाही तर मी कुठलंच काम करू शकत नाही आहे. माझं डोकं दुखत आहे, मला चक्कर येत आहे, मला वॉमिटिंग होत आहे. बस आता जीव त्यागायचा तेवढा राहिलाय, पण काय करू, म्हटलं आता जगायची इच्छा आहे तर ह्या हिरव्या पिवळ्या निळ्या गोळ्या घेऊन आपण स्वतःला जगूया. अच्छा, हमको सिखा रिया है.
आणि तुम्हाला सांगते, ज्या वेळेस माझी तब्येत खूप खराब असते ना, त्या टायमिंगला माझ्या जाऊला एक तर सुट्टीच मिळत नाही आणि अशी ड्युटी लागते की दिवसभर तिला त्या ड्युटीवरच राहावं लागतं. एवढं माझं नशीब फुटकं. डॉक्टरकडे जाण्याआधी मी बराच स्वयंपाक करून ठेवलेला, फक्त चपात्या राहिल्या होत्या. म्हटलं तिकडं आल्यानंतर चपात्यांचं काम करते. सकाळी 4 वाजता गेलेली मेनू, आता संध्याकाळी 4 वाजता घरी आली आहे. बरोबर जेवण करते. घरातली सर्व कामं आवरली होती आणि आता मला थोडं बरं देखील वाटत होतं. आणि आज हे जे प्रोडक्ट इथे तुम्हाला दिसत आहेत त्यांची शेवटची तारीख होती. इथे तुम्ही बघू शकताय बिट्टूने किती छान ड्रॉइंग केली आहे. तर हातात घेतले होते प्रोडक्ट, व्हिडिओ बनवू की नाही असं सुरू होतं, पण शेवटी म्हटलं चला बनवूनच टाकूया. कारण की आज त्यांची शेवटची तारीख होती आणि आज त्यांचे व्हिडिओ बनवून मला ते रिटर्न करायचे होते. बर्थडे झाल्यानंतर तर 3-4 दिवस मला बरंच वाटत नव्हतं. त्याच्या आधी माझी धावपळ झाली होती की आम्ही स्कूटी वगैरे बघायला गेलो, त्यामुळे मग हे राहूनच गेलो होतं. चला म्हटलं सर्वात आधी हे जे प्रोडक्ट आले ते खोलून घेऊया आणि पटापट त्याचे व्हिडिओ बनवून टाकूया. 2-3 दिवस बरं नव्हतं ना, त्यामुळे मी कपड्यांच्या घड्या देखील केल्या नव्हत्या. फक्त ते कपडे आणायचे, तिथे ठेवून द्यायचे. म्हटलं आता ज्यावेळेस मला बरं वाटेल ना, त्याच वेळेस मी या कपड्यांच्या घड्या करेल. आता बरं वाटत होतं तर मस्त त्याच्या घड्या वगैरे करून ठेवल्या. बिट्टूचे कपडे, माझे कपडे, यांचे कपडे, आमच्या तिघांचे कपडे, नुसता ढीक साचलेला होता तिथे. इथे किचनमध्ये आल्याबरोबर मटकीची भाजी बनवून घेतली. लॉक करू नको, मला खोल. तरी ती बिट्टू माझ्या मागे लागली होती आणि मला यायचं होतं डॉक्टरकडे वफारा घ्यायला. तर तिला थोडासा चकमा देऊन मी आली आता डॉक्टरकडे वफारा घ्यायला. घरी आल्याबरोबर तिचं रडणं सुरू झालं की मम्मी तू मला का घेऊन गेली नाही. तिला जर सोबत घेऊन गेली ना तर ती मला कोणतंच काम करू देत नाही किंवा तिने मला तो वफारा देखील सुखाने घेऊ दिला नसता. बिट्टूची पेटपूजा वगैरे झाली, तिचं खेळूनही झालं, फुल टाइमपास झाला. चल म्हटलं आता जरा स्टडी करूया. तर इथे आमची ड्रॉइंगची स्टडी होती, ते कंप्लीट केली. तर आहे दुसऱ्या दिवसचा नवीन ब्लॉग. मी 4-5 दिवसाचे ब्लॉग एकत्रच एडिट केलेत. सकाळी उठल्याबरोबर लागली होती खूप भूक. काय खावं म्हटलं तर मला दिसले होते रताळं. मग काय उकडायला टाकले आणि मला रताळा आणि साखर त्यामध्ये गरम गरम दूध एवढं आवडतं. अगदी लहानपणापासून मी या पद्धतीने खाते आणि मला खूप आवडते. तुम्ही पण नक्की खाऊन बघा, खूप टेस्टी लागतं. इथे सासूबाईला म्हटलं तुम्ही पण घ्या दूध, पण त्यांना दूध पाहिजे नाही तर ते तसंच खात आहेत. आज पण मीनू बंदोबस्तासाठी 4 वाजता तिच्या ड्युटीला सकाळी निघून गेलेली आहे. इथे सर्वांचे नाश्ता वगैरे झाले आणि ते सर्व आपल्या ड्युटीला निघून गेलेत. त्यानंतर मी ते माझा स्किन केअर करते. तर इथे माझ्या चेहऱ्यावरचे जे मोठे मोठे पिंपल्स होते ते कमी झालेत. आता छोटे छोटे पिंपल्स आहेत, त्यासोबत थोडेसे डाग देखील आहेत चेहऱ्यावर. चेहऱ्यावरचे कमी झालेले पिंपल्स बघून जरा माझ्या मनाला देखील छान वाटत आहे. थोडासा नट्टापट्टा केल्यानंतर मी आली इथे कपडे धुवायला. काही कपडे जे आहेत ते मी हाताने धुत असते आणि जे मला ते उद्या धुवायचे ते मी आदल्या दिवशी भिजत घालते, जसे की पॅन्ट झाले, शर्ट झाले. एवढा नट्टापट्टा करून जाणार कुठे काय, भांडी घासायचे, कपडे धुवायचे, हेच माझे काम असतात. तर आज होता माझा शेवटचा वफारा. चला म्हटलं पटकन जाऊया. आता जरा आभाळ आहे ते निघून गेलं, त्यामुळे ऊन देखील आमच्याकडे भरपूर तापत आहे. तर पहिला चेहऱ्याला स्टॉल बांधून घेतला, क्योंकि ये चांद सा रोशन चेहरा पहले ही खराब हो चुका है और मुझे इसे और खराब करना नहीं है. स्कूटीची इथे पुरेपूर काळजी घेतली जात आहे, कवर वगैरे टाकून, जेणेकरून तिला ऊन नाही लागलं पाहिजे. बिट्टू घरी आल्यानंतर आईसोबत थोडीफार मस्ती करतच असते. तर इथे जाऊ देखील घरी आलेला. इथे सासूबाई मला भाजीपाला तोडून देता. आता पार्सलवाले दादा देखील आले, तर चला म्हटलं पार्सल घेऊया पहिला. आज जरा ती ड्युटीवरून घरी लवकर आली, त्यामुळे तिच्या हिच्याचं काम तिने करून घेतलंय आणि मला वेळ होता, म्हटलं चला खीर बनवूया. कारण गोळ खायची इच्छा झाली होती आणि इच्छा झाली आणि मी ते करणार नाही हे तर शक्यच नाही. बांधी कमरिया से साडी के खिसली मैंने खोबरं की. आता असं म्हणू नका की खूप बेसुरा आवाज होता, हे मलाही माहिती आहे खूप बेसुरा आवाज होता, पण आहे आवड गाण्याची तर ऐकून घ्या तुम्ही पण. खूप सारं तूप आणि इथे भाताची मी खीर बनवली आहे, त्यामध्ये भरपूर काजू बदाम देखील टाकलेत. गरमागरम चपाती बना रही है. ही आहे आज आमच्या जेवणाची प्लेट. पावट्याचे शेंगा आणि वरण, त्यावरती मस्त तूप. आई गावाला चालली आहे, मला पटकन तयार करा. आई गावी जात आहे, आई गावी जात आहे. आई घरी नाही येणार आहे, घरी नाही येत आई. आई तिकडे थांबणार 4-5 दिवस. तरी ते सासूबाई जाणार होत्या त्यांच्या माहेरी आणि त्या माहेरी गेल्या की 4-5 किंवा 8 दिवस येत नाही. त्यामुळे बिट्टू ना एकदम शांत बसलेली असते एकटी, तिला करमत देखील नाही. म्हणून ती रडत होती की मला देखील आईसोबत गावी जायचं आहे. आई जाणार म्हणून ती तिला ट्युशनला सोडायला घेऊन देखील गेली सासूबाईला. इथे आर्यन खीर खातोय. नंतर मी शूट केला होता डायरेक्ट, तो म्हणजे संध्याकाळचा. तर इथे आणलं होतं चिकन, धुवून वगैरे घेतला आता उखळसाठी. त्याला कांदा, हळद, मीठची फोडणी दिली. आता एक मिनिट हा तू कर आता. हा दाखव. पडली ग. अरे
लपून ठेवलंय. चिबिरागा चिबिरागा बम बम बम. चिबिरागा बम बम बम. नको आता ना मी काम करते ना, तर थोडं केलं ना मी तुझ्यासोबत मस्ती ग. पटकन मसाला काढून भाजीची तयारी करत आहे. इथे ना माझा फोन एवढा खराब झालाय की त्यामध्ये काही दिसत देखील नाही. नवऱ्याला म्हटलं आयफोन घ्या, तर ते काही ऐकत नाही. गरमागरम भाजी झाल्यानंतर पहिला केली पेट पूजा. त्यानंतर आलो फिरत फिरत. इथे बिट्टूसाठी घ्यायचे होते मला क्ले, तर इथे जनरल स्टोअरमध्ये आलो. तिथे क्ले वगैरे बघितले. सर्वात आधी तिच्यासाठी क्ले घेतले. त्यासोबतच माझ्या एका फॉलोअरनी मला एक साबण सांगितलं होतं. ते साबण मी 2 दिवस झाले त्या आयुर्वेदिकवाल्यांना सांगितलं. ते म्हणाले ते आज येते उद्या येते, तर मग मी आज म्हटलं चला तिथून जाऊन येऊया. तर आज मला ते भेटलं. घरी आल्यानंतर तर मी डायरेक्ट बेडवर लेटली होती. सर्वात आधी माझं जुळं म्हणते, कारण की जे इकडे तिकडे केस वाकडे झालेत ना, ते अजिबात छान नाही दिसत आहेत. त्यांना जरा सेट करते कसं तरी. तर हे सोप जे आहे हे माझ्या एका फॉलोअरने मला सांगितले की ताई माझ्या चेहऱ्यावर देखील असे पिंपल्स झाले होते, तर मी हे ट्राय केलं होतं, तर माझे सर्व पिंपल्स निघून गेले. तुम्ही देखील हे ट्राय करून बघा. आणि हे आयुर्वेदिक आहे, त्यामुळे कोणतंच तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही. तर मग मी हे आता आणलं आहे, तर आजपासून मी यूज करणार आहे. तर असा होता माझा आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.